जय ज्योती, जय सावित्री। मी सौ संगीता प्रदीप नागापुरे, सावित्री शक्तीपीठ यवतमाळ। सावित्री न्यूज इंडिया चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, सावित्री शक्तीपीठ पुणे सादर करीत आहे पर्यटन क्षेत्राची मालिका। पर्यटन करायला कुणाला आवडणार नाही बरं? सर्वांनाच आवडतं। चला तर या पर्यटन क्षेत्राच्या मालिकेत मी तुम्हाला घेऊन जात आहे यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील निरंजन माहूर या निसर्गरम्य ठिकाणी। महाराष्ट्रात कॉटन सिटी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे यवतमाळ। या जिल्ह्यात कळंब तालुक्यात चिंतामणीचे प्रसिद्ध असे पुरातन मंदिर आहे आणि या कळंबपासूनच जवळपास 5 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र निरंजन माहूर वसलेले आहे। येथे श्री दत्तात्रयाचे प्राचीन मंदिर आहे। निरंजन माहूर हे दत्त महाराजांच्या भक्तांसाठी महत्त्वाचे स्थान मानले जाते। येथे होणाऱ्या कार्यक्रम व उत्सवांमधून समाजातील भिन्न भिन्न घटक एकत्र येतात। प्रवचन, भजन आणि कीर्तनातून सामाजिक प्रबोधन केले जाते। यवतमाळ नागपूर मार्गावर असलेल्या कळंबजवळील या ठिकाणाला ब वर्ग पर्यटन स्थळ म्हणून शासनाने मान्यता दिली आहे। जिल्हा नियोजन समितीने 5.5 कोटींचा आराखडाही मंजूर केलेला आहे। त्यानुसार गडावर जाण्यासाठी डांबरी रस्ता, तलावापासून पाण्याची विहीर, पाईपलाईन व गडावर पाण्याची व्यवस्था अशी कामे झालेली आहेत। जवळच दत्तपूर येथील तलाव निसर्गाच्या सौंदर्यात आणखी भर टाकतो। दत्तपूर मंदिर परिसराच्या अवतीभोवती हिरव्यागार डोंगर टेकड्या आहेत। वनविभागाचे क्षेत्र असल्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे। गडावर भ्रमण करताना लोणावळा, महाबळेश्वरला गेल्याचा आनंद मिळतो। अशा या रमणीय पर्यटन स्थळाला आम्ही भेट दिली। आपण सुद्धा आपल्या कुटुंबासह अवश्य भेट द्या आणि पर्यटनाचा आनंद लुटा। धन्यवाद।